आषाढी एकादशी निमित्त बनवूया कोणतीही पूर्वतयारी न करता, साबुदाणा जराही न भिजवता झटपट एकाच मिश्रणापासून उपवासाचे 3 पदार्थ। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, 10-12 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घालून त्याचं वाटण तयार करून घेऊया। 2 कप साबुदाणा तव्यावर 3-4 मिनिट गरम करून थंड करून मग त्याची मी मिक्सरला पावडर करून घेतली। तयार केलेल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये 5 उकडलेले बटाटे किसून घातले, तयार केलेलं वाटण आणि चवीनुसार मीठ घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा मऊ गोळा तयार करून अर्धा तासासाठी भिजवून घेतलं। अर्धा तासानंतर पुन्हा थोडं पाण्याचा वापर करून या पिठाचा मऊ गोळा तयार करून घेतला। हाताला थोडं पाणी लावून या एकच मिश्रणापासून मी साबुदाणा वडे तयार केले, गोल आप्पे सुद्धा तयार केले आणि पकोडे सुद्धा तयार केले। तर तेलामध्ये साबुदाणा वडे आणि पकोडे मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले। गरम आप्पे पात्रामध्ये तेल घालून आप्पे सुद्धा मस्त सगळ्या बाजूने खरपूस भाजून घेतले। झटपट उपवासाचे पदार्थ तयार।